मला माहीतच नव्हतं की आलू चिप्स बनवायची अशी पद्धत आहे. 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये फक्त एवढूशे आलू चिप्स होते आणि 3 आलूपासून आपण खूप सारे आलू चिप्स घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठी थंडगार पाण्यामध्ये आलू चिप्स अशा पद्धतीने करून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतर दुर्डीवर टाकून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत पाणी गरम करून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलं आणि आलू चिप्स सोडून दिले. नंतर झाकण ठेवून फक्त 10 मिनिटं हे राहू द्या आणि तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर थोडं जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही. आता 10 मिनिटामध्ये जसे पाहिजे ना तसे तयार होतेतच. हे पहा, त्यानंतर दुडीवर टाकून ठेवले, ताट घेतलं आणि त्यावर थोडे थोडे आलू चिप्स टाकून घेतले. त्यावर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर फिरवायचं आणि हाताने अशा पद्धतीने आलू चिप्सला लावून घ्यायचं आहे, फक्त अर्धा चमचा. त्यानंतर कडकडीत तेलामध्ये आलू चिप्स छान असे हे टाकून द्यायचे आहेत. आता अजिबात लालसर होत नाही, नाही काळसर होत नाही. जसे बाहेर मिळतात ना तसेच आलू चिप्स घरच्या घरी बनवून तयार होते. आता ही रेसिपी खरंच कुणाला माहीत नसेल की आलू चिप्स अशा पद्धतीने बनवले जातात. बरेच जण काय करतात, आलू धुतात आणि डायरेक्ट तेलामध्ये तळतात. त्यामुळे काय होईल, आलू चिप्स काळा होईल. आता हे किती वेळ जरी तेलात राहिलं ना तरी पांढरे शुभ्र असे हे आलू चिप्स होते. हे पहा, आणि पूर्ण तेल थंड झाल्यानंतर म्हणजे आलू चिप्ससुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर सगळे बुडबुडे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पाहू शकता आणि शेवटी पहा, एकदम शांत तेल झालेलं आहे. आणि गॅसची फ्लेम तळत असताना मोठीच ठेवून घ्यायची. तर या ठिकाणी 3 आलूपासून एवढे सारे आलू चिप्स घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत. आणि मी माझ्या मैत्रिणीला खायला दिला, तिला तर विश्वासच बसला नाही की हे घरी बनवलेले आहेत म्हणून. हे पहा, अजिबात तेलकट होत नाही, नाही तेल पिते. तर जसे बाहेर मिळतात ना तसेच आलू चिप्स घरी बनवले. आता मसालेदार बनवायचे असेल तर पॉलिथिनमध्ये टाका, त्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले फिरवा आणि छान पॉलिथिनमध्येच मिक्स करून घ्या, म्हणजे अजिबात आलू चिप्स तुटत सुद्धा नाही. हे पहा, एकदम मस्त असे हे आलू चिप्स झालेले आहेत. आणि महिना काय 2-3 महिने जरी डब्यामध्ये भरून ठेवले ना पॉलिथिनमध्ये भरून तरी तशाला तसेही राहतात. मग बाहेरचे कसे, पण माझी बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका. तुमचा विश्वासच बसणार नाही की हा पापड बनवायला एवढा सोपा आहे. साईजला म्हणसाल तर 3 पट फुलला आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर आहे. बनवायलाही तितकाच सोपा आहे. मिक्सरचं भांडं घेतलं, पाऊण वाटी रवा टाकून घेतला, जाड बारीक कोणचाही घेऊ शकता. आता खरं सांगणार आहे, गव्हाचं पीठ वापरलं नाही, 2 चमचे मैदा टाकून घेतला, पाऊण वाटीच पाणी टाकलं, एकदम बारीक असं फिरवून घेतलं. आता मिक्सरच्याच भांड्याला वेळेस अगदी थोडं पाणी घातलं, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ओवा टाकला, मिक्स केलं. बॅटर थोडं घट्ट वाटत होतं तर अजून 1 घोट पाणी त्यामध्ये टाकून घेतलं. छान असं मिक्स करायचं. हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता प्लेट लहान मोठी कोणची घ्या, त्याला तेल लावण्याचीही आवश्यकता नाही. थंडगार पाणी घेतलं, पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. प्लेटमध्ये अर्धी पळी बॅटर टाकलं ना अशा पद्धतीने पसरवलं. कढईत ठेवायचं आणि फक्त 30 सेकंद वाफवून घ्यायचं. 1.5 सेकंदामध्ये पापड तयारच होता. तोपर्यंत दुसरी प्लेट करून घ्यायची. हे पहा, थंडगार पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आणि प्लेट थंड झाल्यानंतर एकीकडची कडा काढायची आणि पाण्यामध्येच अलगद असा पापड काढून घ्यायचा. अजिबात चिटकत नाही, फाटत नाही, एकदम सरळ असा पापड निघते. हे पहा, एकीला दोघीजणी जर सोबती असतील ना खूपच झटपट असे हे पापड बनवून तयार होते. आणि 1 वाटी रव्यापासून जवळपास 10-15 पापड सहज बनते. आता तुम्ही याला उन्हात वाळवा, सावलीत वाळवा, कशातही वाळवा. मी एक सकाळी पापड बनवला, उन्हात ठेवला आणि संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेला आहे. तर साईजला पाहू शकता 3 पट फुललेला आहे. अजिबात आपण यामध्ये पापड, खार, सोडा कशाचाही वापर केलेला नाही आणि एकदम मस्त पांढरे असे हे पापड झालेले आहेत. आणि चवीला मसाल खरंच 1 नंबर असे हे पापड लागते. आवाजी आहे का, एकदम खुसखुशीत झाले. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पापड बनवले मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. माझी पद्धत कशी वाटली तेही सांगा. आज मला खूप साऱ्या मैत्रिणीच्या कमेंट्स आल्या की आलू चिप्सची रेसिपी टाक म्हणून. तर त्यासाठी 3 किलो आलू नवीन असे घेऊन यायचे. तर या ठिकाणी कोणचा आलू आहे ते मला माहीत नाही, फक्त नवीन आलू आहे ना ते घेऊन आली. तर सालं काढल्यानंतर अशा पद्धतीने आहेत, म्हणजे पांढरे आलू आहेत, आतमध्ये पिवळसर नाही आहेत. तर दुसऱ्या पातेल्यात पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, तयार आलू चिप्स त्यामध्ये करून घ्यायचे आहे. डायरेक्ट पाण्यात पडले पाहिजे असं करायचं आहे. तर मीठ का टाकलं तर आलूला भरपूर असं स्टार्च राहते, त्यासाठी मीठ टाकाच, त्यामुळे स्टार्च लवकर निघते. आणि 2-3 वेळेसुद्धा आलू चिप्स धुण्याची आवश्यकता नाही. तर हलक्या हाताने स्वच्छ करायचं आणि दुरडीवर टाकायचं. आता पाणी गरम होईपर्यंत दुरडीवर राहू द्यायचे. हे पहा, पाणी फक्त गरम करून घ्यायचं, उकळी येण्याचीही आवश्यकता नाही. गरम पाण्यामध्ये हे थोडंसं मीठ टाकायचं, छान मिक्स करायचं आणि तयार आलू चिप्स त्यामध्ये सोडायचे आहेत. आणि झाकण ठेवून त्यावर खलबत्ता ठेवायचा, काही जड वस्तू ठेवायची आणि 15 मिनटंच फक्त गरम पाण्यात हे राहू द्यायचे आहेत. 15 मिनटामध्ये नाही का
जसा पाहिजे ना तसा आलू चिप्स बनवून तयार होते. जास्त शिजवायचाही नाही आणि एकदम कमीसुद्धा शिजवायचा नाही. हे पहा अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. तर खाऊनही पहा तुम्ही, एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर दुड्डीवर टाकायचा. आता जे राहिलेलं गरम पाणी आहे की नाही, त्यामध्ये अजून जर आलू चिप्स तयार असतील ना, ते टाकले तरीही चालतील. आणि 15 मिनटं ते सुद्धा तसेच राहू द्या. आणि नंतर उन्हामध्ये छान वाळत टाकायचे आहेत. सगळ्यात जर अवघड काम असेल ना तर वाळू घालण्याचं आहे. तर कडकडीत ऊन असेल ना तर दिवसभरात वाळून तयार होते. तर वाळल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत. अजिबात लाल काळे झालेले नाहीत. आणि तळल्यानंतरही पहा, तेल छान गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि नंतर तळायचे आहेत. पण तेल छान असं गरम होऊ द्यायचं. तर प्रत्यक्षात खूप छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे. व्हिडिओमध्ये तरी थोडे पिवळसर दिसत असतील. आणि 12 महिने जरी घरात राहिले ना तर अजिबात तळल्यानंतर लाल काळे होणार नाही. जसे आत्ता होत झाले ना तसेच वर्षभरानंतर सुद्धा तसेच होतील तळल्यानंतर. तर तुम्ही आलू चिप्स कसे बनवता हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि माझी आलू चिप्स बनवायची पद्धत कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्स करा. तर या ठिकाणी खूप छान असे आलू चिप्स झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर साईजलाही पहा दुप्पट तिप्पट असे फुललेले आहे. अजिबात तेलकट झालेले नाही. कसे वाटले कमेंट्स